तुम्हाला साप आणि मुंगूस याची गोष्ट सांगणार आहे. एकदा शिकारी असतो, तो कामासाठी गेलेला होता, पण त्याला तिथे दिसला एक मुंगूस. तर मग तो प्रेमाने मुंगूसला घेतो आणि आपल्या घरी येतो आणि बायकोला म्हणतो की आता हे आपल्याबरोबरच राहील आपल्या घरी. तर मग बायको म्हणते की अरे पण आपल्याला एक मुलगी आहे, जर काही याने काहीतरी आपल्या मुलीला काहीतरी केलं तर. शिकारी म्हणतो की नाही, काहीच नाही करणार हा. मग शिकारी कामासाठी जातो आणि तिची जो बायको असते शिकारीची, ते पाणी आणायला नदीला जात होती आपल्या मुलीला पाण्यात सोडून. तर मग आणि मुंगूसला म्हणते की तू मुलीकडे लक्ष दे. मुंगूस हो म्हणतो आणि मग शिकारीची बायको पाणी आणायला नदीला जाते आणि मुंगूस इकडे खेळत होता मुलीबरोबर. पण तुला हेच करणारा साप आला त्याच्या घरात शिरून आणि मुलीचा जो पाळणा होता तिथे रांगत होता आणि जवळ येत होता. तर मग मुंगूसने ते पाहिलं, तर मुंगूसने हल्ला केला आणि खूप फाईट झाल्यावर तो फाईट करतो आणि मारून टाकतो सापाला. पण जसे बायको पाणी भरून येते तर बघते की मुंगूसच्या शरीरातून रक्त वाहत होतं. मग बायकोला वाटलं की मुंगूसनेच आपल्या मुलीला मारलेलं आहे. तर मग ती काठी आणते आणि खूप जोराने मारते आणि हाकते आणि मग आपल्या मुलीकडे धावते. तर मग ते शिकारीची बायको बघते तर काय, त्यांची जो मुलगी असते ती तर पाण्यात खेळत होती आणि तिच्या बाजूला सामान पडलेलं होतं. मग बायकोला कळलं की मुंगूस तर आपल्या मुलीला वाचवत होता सापापासून, तो मारत नव्हता. तर मग ते मुंगूसला खूप बोलवते, पण मुंगूस तर त्यांच्या घरात निघून गेला होता. तर मग एक दिवस शिकारी काम करत असताना त्याला इकडून एक साप मिळायला दिसला. तर त्याला काही आवाज ऐकू आले. तर मग तो आवाजाच्या दिशेने चालू लागला आणि बघू लागला की हा आवाज कुठला येतोय ते. तर बघितलं तर मुंगूसने इकडून एक सापाला मारलेला होता. तर शिकारी बोलवतो की अरे मुंगूस ये, आवाज बघतीये. तर मग शिकारी बरोबर मुंगूस घरी येतो आणि शिकारीची बायको म्हणते की मला क्षमा कर. तर मग आणि शिकारीची बायको म्हणते की आम्हाला कधीही एकटं सोडून जाऊ नको, आमच्या बरोबरच आजपासून आपण एकत्र राहू. आणि मग अशा प्रकारे ते सगळे एकत्र आनंदी राहू लागले. अशी होती साप आणि मुंगूस याची गोष्ट.